बलाढ्य आहेत. दोन्ही संघांना तेवढीच मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य यांच्या अंगी ठासून भरलेली आहे. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करायची असेल तर तुम्हाला क्लास तुमचा दाखवावा लागेल. परफॉर्मन्स तर होतच राहणार. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागेल. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक पॉवर प्लेचं. शॉट थर्ड मॅन पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. सरळ चेंडूला पाठवलाय. बॉर्डमॅनचा चांगला वापर केला. हवेच्या झोता बरोबर बोलत बोलत षटकार. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या. डान्सिंग अंपायर सिद्धू पाजी यांना आपण पाहत आहेत. एक चांगली कला आहे त्यांच्याकडे आणि त्या कलेचा उपयोग करत असताना पाहायला मिळत आहेत. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजेच साधना होय. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. रुपेश अर्थातच भाऊ पुढे सरसावते. कमबॅक केलंय गोलंदाज तेजसने. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता बॉल फेकून झाले ते 2. पहिल्याच बॉलवर षटकार. प्रमोद लिली एक टेक्निकल साऊंड त्याच्या बॅटमधून सातत्याने चांगलं पाहायला मिळतं. चांगला बॉल होता. खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात. तेजसचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवर ओरपीच चेंडूला थारा नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाज हीच प्रतीक्षा करत असतात. ओरपीच चेंडू कधी येईल, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू कधी येईल. हा चेंडूला पाहिलं आणि सोडून दिलं होतं. लेफ्ट केलं होतं. एक्झिट केलं होतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 7 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले 3. प्रथम बॅटिंग करणारा संघ साई चारनाळा. नागेश कुडू यांनी आज पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. कुणाल दादा पाटील स्टँडला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी दमदार शानदार षटकार. 6. फ्लॅट 6. 13 रन्स. ऑफ साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. सदानंद पाटील दादा 111 स्टँडच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. प्रमोद लिली असा हा बॅटर आहे. एकदा बरसायला लागला का थांबण्याचं नाव घेत नाही. शिवनेरी चषक 2024 कोण विसरेल. डे अँड नाईटची स्पर्धा. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया याच खेळाडूच्या नावावर गेल्या वर्षामध्ये विराट बुद्रुकच्या मैदानात आपण पाहिली होती. तोच खेळाडू प्रमोद लिलीला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या 18 रन्स 18. 17 रन झालेले आहेत 17. अप्रतिम सन्मान दिला. डबल माइंड मध्ये जरूर होते. ऑफ तुमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. शफल झाले होते आणि तिथून स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, रिस्पेक्ट दिली. डॉट बॉल. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये शानदार सुरुवात झाली. आतापर्यंत 17 रन्स पाहायला मिळतात, ज्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 वाईड अशा पद्धतीने 17 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पॉवर प्लेच्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग प्रमोद लिलीच्या बॅटमधून धावा वेगाने आल्या, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सफाळे विभागामध्ये विटी लाईन आणि विटी लाईनचा हा वर्ल्ड कप प्रत्येकाला
हेवा वाटेल अशा पद्धतीने हे ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. डिफिकल्ट असतं फार आपला नोकरी धंदा सांभाळून डे अँड नाईट फॉर्मॅट करून. अप्रतिम बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलं. जयेश घेरज सारखा एक प्राइजलेस विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. व्हेरी मच वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अचोळे गावातील रोशन पाटील क्रिकेट प्रेमी आहेत आणि नेहमीच कुठेही स्पर्धा पाहण्यासाठी ते जातात. 6 बॉल 6 षटकार जर कोणत्याही फलंदाजाने ठोकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज रोशन पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. धन्यवाद दिनेशजी गवई साहेब आणि रोहिदाजी भगत साहेब, आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. दरम्यान विकेट मिळाली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी धस्कर चिका याला आपण पाहत आहेत. विकास दसगरचा हा यावेळेला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला जरूर पिच करण्याचा इरादा होता. लो फुल टॉस बॉल मिळाला. सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स. खार्डी टीम एक बलाढ्य संघ या विभागातील, या सफाळे विभागातील म्हणून ओळखला जातो. उलटाच बॉल होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हा ना करता करता यावेळेला आपण पाहताय 2 धावा लेझी राहिले. लेझी क्रिकेट मित्र म्हणेन. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला परिपूर्ण हुशारीने क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेट मधला जो 7 शब्दांचा आय, इंटेलिजंट, हुशारी आणि हुशार खेळाडू असायला हवा, ते मात्र दर्शवलं नाही आणि त्याचा नतीजा 2 धावांवर मिळाला. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि एक रन्स किती महत्वपूर्ण आहे हे 2 बॅटरला माहिती आहे. संघाची धावसंख्या 20. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2. बॅटची एज लागली होती. शॉटला चेंडू वळतोय तत्पूर्वी सिंगल मेल प्रमोद लेलीच्या बॅटमधून. सुरुवात चांगली करून दिली प्रमोद लेलीने. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर कसा असावा हे परफेक्ट ओळखत असताना पाहायला मिळतोय. जबाबदारी, एकदा का जबाबदारी आली आपल्या खांद्यावर तर त्याचं परिपूर्ण आपल्याला जबाबदारी पूर्ण करावी लागते. कोण म्हणतं की घड्याचा अलाराम आपल्याला जागा करतं? मी तर म्हणे घड्याचा अलाराम जागा करत नाही, आपली जबाबदारी आपल्याला जागी केली जाते. या वेळेला आपण पाहू शकतायत बॅकफुटला जाऊन ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला फेकी करतील तत्पूर्वी 3 धावा येतील का? यस, डेफिनेटली 3 धावा येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 आहे. बॉल फेकून झालेत. आकाश गावड माहिती देत आहेत की 5 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 24 रन्स ऑन द बोर्ड. साई चारनाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना खार्डीचा संघ आपण पाहू शकाल. रुपेश भाऊ यांचा संघ, त्याची चांगली बांधणी केली या संघाची. फुलटॉस बॉल होता. जरूर आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने फुलटॉस बॉल आणि कशा पद्धतीने असेल तर डेफिनेटली आपण पाहू शकताय. अंपायर्स कॉल. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय की बिमर आहे का या आपण चेक करूया. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. अतिशय तुडुंब भरलेलं हे मैदान. कमलेश किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम. 6 बॉल 6 षटकार मारले तर रोशन पाटील अचोळे गावचे क्रिकेट प्रेमी यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. कमलेशजी किनी आणि त्याचप्रमाणे कल्पेश राऊत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. फेअर डिलिव्हरी थोडासा डीप मध्ये आला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. नितेश कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 म्हणजेच इथे 22च्या स्वरूपात असेल. सागर मोरे सर, यस 22च्या स्वरूपात संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली.
पॉप्युलर अँकर रेश्मा मयेकर मॅडम आमच्या व्यासपीठावर आहेत. आफ्टर लंच नंतर त्या ठिकाणी जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना श्री जागमाता रावळे वर्सेस आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ असेल जय प्रकाश एडवन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचा आहे. या 2 षटकानंतर टॉस त्या ठिकाणी केला जाईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स आपण खाली करायचंय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. पूर्ण ग्राउंड कव्हर केलं जातं. अप्रतिम पायावरचा चेंडू अगदी खूप चांगल्या पद्धतीने खेळला, परंतु हर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चुकी करतायत. 1 2 3 जगलिंग केल्या गेली होती. थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता प्रमोद लिलीच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर 2 धावा. प्रमोद लिली मॅग्निफिसंट प्लेयर. On side la between the gap, no chance for this fielder and get it. 1 bounce, 4 runs. Great timing, sweet and smart. 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 31 या धावसंख्येवर 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 31 रन्स. चांगला बॉल या वेळेला आपण पाहतायत. फुल लेन्थचा बॉल कमबॅक केलाय मिस्टर गणेशने. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या साई चारनाळ टीमची 31. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर दुसरं षटक हर्षने जे हाताळलं अप्रतिम पाहायला मिळालं. जे शेट माणूस VIP बॉक्स आहे त्याच्या खाली रेलिंगच्या आतमध्ये जे काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत मी त्यांना विनंती करेन प्लीज तिथून थोडस बाजूला व्हा. नो बॉल प्लस या ठिकाणी आपण पाहू शकतायत फ्रेडचा सिग्नल. नो प्लस 1. प्लीज कृपया करून जे शेट माणूस VIP बॉक्सच्या अगदी खाली जे रेलिंगच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना मी हंबल रिक्वेस्ट करीत आहो की प्लीज कृपया करून तिथून थोडस बाजूला व्हा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. शॉट पूल करण्याचा प्रयत्न विकास दसगर चिका या नावाने ओळखला जातो. एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले. फेकीपर्यंत प्रमोद लिली पोहोचतील का ही शंका होती परंतु त्याचं उत्तर मिळालं यस. 2 धावा. चेंडूने अचानक बाउन्स उसळी घेतली आणि पाहता पाहता इथे 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. रॉकी ग्रुप चषक प्रत्येकाच्या ओठांवरती हे नाव अगदी आदराने घेतलं जातं कारण स्पर्धेची क्वालिटीच वेगळी आहे. फुलटॉस बॉल होता परंतु इथे एक क्लिअर होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. ग्रेट कॅच. खूप चांगला झेल टिपला गेला. परेश मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. टॉस बॉक्स. टॉस बॉक्स जो प्रेझेंटेशन बॉक्स आहे तो कृपया करून खाली करा जरा. अतिशय सुंदर गायत्री देवीचं मंदिर आपण पाहू शकाल आमच्या ऑन स्क्रीनवर आहे. गायत्री देवीच्याच आशीर्वादाने या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली जाते. हे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गावागावामध्ये वेगवेगळी मंदिरं असतात, जागृत देवता असतात, ग्रामदेवता असतात. यावेळेला विघ्नेश आल्या हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर हेड स्टँड अँड डिलिव्हर शॉट. षटकार.
क्या बात आहे सिद्धू बाजी, अप्रतिम सुंदर डान्स आपण पाहत आहेत या षटकाराने. पोलीस दलात जे कार्यरत आहेत, माकणे गावातील अनमोल रत्न रुपेजी पाटील साहेब, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जरी आगरी प्रीमियर लीग सुरू असली तरी सुद्धा इथे सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला, या टॉस करण्यासाठी आपण यायचंय लवकरात लवकर. एका साईडला श्री जागमाता रावळे, तर एका साईडला संघ जयप्रकाश एडवन. रेश्मा मयेकर मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होतील. या षटकानंतर आपण करूया टॉस. जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती करेन थोडंसं बाजूला व्हा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 शेवटच्या बॉलवर षटकार आला. तर ऑन द टॉस करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव अर्जित केली जाईल, मात्र तिथे लेझी राहिले होते फिल्डर. रुपेश भाऊ कष्ट घेतायत त्या ठिकाणी. 2 धावा येत असताना एक्स्ट्रा कव्हर वरून बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा, परफेक्ट गुड रनिंग बिटवीन द विकेट. 44 5 बॉलचा आतापर्यंत खेळ यावेळेला शेष राहिलाय. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड, राजेश मात्रे बंटीदादा स्टँड, कुणाल दादा पाटील स्टँड, त्रिशिका 11 स्टँड, शेठ माणूस VIP बॉक्स, उभयचर प्राणी कासव आणि त्यावर अप्रतिम आपण पाहू शकतायत खूप सुंदर पद्धतीने आगम मोटर्स जे आपण पाहू शकतायत. त्यांच्याकडून सुंदर एक बाईक पाहायला मिळते. अभिनेश किनी इथून या स्वतः मात्र त्या ठिकाणी पंच बनतायत. विघ्नेश स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुमच्या अंगीकृत असायला हवं. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 44, बॉल फेकून झाले 2, उर्वरित 4 बॉलचा खेळ शेष. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 44ला आतापर्यंत आकाश आम्हाला माहिती देत आहेत की तिसरा धक्का बसला गेलाय. 44 लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ साईच्या अर्नाळा, तर एका साईडला खारडी भाऊ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गांची अतिशय सुंदर गर्दी पाहायला मिळते, कारण हे क्रिकेट दर्दी आहेत. म्हणूनच या टेंबी खोडाव्याच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदानात गर्दी आहे. ऑन साइडला अमित तांडेलचा फटका, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. कोणताही चान्स मिळाला नाही रोखण्यासाठी. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल रॉकी ट्रॉफी चौकार. संघाची धावसंख्या 48-48. ऑन साइडला अमित तांडेलच्या बॅट मधून क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार पाहायला मिळतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्सिमम 6. क्लास टायमिंग, बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. परफेक्ट ऑलराऊंडर संघामध्ये कसा असावा याचं मुख्य उदाहरण अमित तांडेल देत असताना पाहायला मिळतोय. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54. त्रिशिका 11 स्टँडला जर चेंडू जर आदळला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज त्या बॅनरला. आणि ते छोटी मूर्ती येत असताना पाहायला मिळते. अमित तांडेल यांच्यावर ते प्रेम आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. अगदी हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि अमित तांडेल यांनी सांगितलं, आम्ही बक्षिसांचा स्वीकार मनापासून फक्त करीत आहोत, परंतु ते बक्षीस तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जा. आदर तिथे त्या ठिकाणी जरूर केलं. हे क्रिकेट खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने आपण ग्रामीण धमाका बिग बॅशला पाहिलं.
कुणाल दाते सर त्याचे साक्षीदार होते. पवन केनेवर अक्षरशः बक्षिसांचा पाऊस पाडला. यावेळेला साईडला हलक्याशा हाताने चेंडूला ड्राईव्ह खेळलं गेलं होतं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 56-56. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल साहिल. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. क्लिपचा उपयोग केला. परेश पुढे सरसावतायत आणि इथे विकेट मिळेल. शेवटच्या बॉलवर विकेट मिळेल, परंतु अमित तांडेलने आपली चोख कामगिरी केली. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरी 56 रन आणि 57 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आले. ते खार्डी भाऊ यांच्या संघाला साई चारनाळा या टीमने आज प्रेझेंट करतायत. नागेश कुडू. यस सर. चार्ल्स 56 रन्स आणि 57 रनचं टार्गेट. Yes, Charles, what happened? 58. Please check. Yes, या ठिकाणी आकाश गावड यांच्या कम्प्युटरमध्ये कम्प्युटरमध्ये मिस्टेक झाली होती, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि इथून 57 रन्स आणि 58 रनचं टार्गेट आहे. तर रेश्मा मयेकर मॅडम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या समोर जोडल्या जातील. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. संघाच्या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. O2 रेश्मा मयेकर मॅडम. धन्यवाद सर. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. रॉकी ग्रुप प्रेझेंट्स रॉकी ट्रॉफी 2025. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आणि टॉस साठी मी आमंत्रित करू इच्छिते माननीय प्रदीपजी गावडे यांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. ग्रँड फिनाले ऑफ रॉकी ग्रुप प्रेझेंट्स रॉकी ट्रॉफी 2025. 31वे हे वर्ष आणि आजचा रविवार. मी पाहू शकते खूप सारे क्रीडा रसिक इथे आलेले आहेत. युट्यूबद्वारे जितकेही लोक आम्हाला ऐकतायत सगळ्यांचं पुन्हा एकदा अ व्हेरी वॉर्म वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. मी विनंती करेन माननीय प्रदीपजी गावड यांना की त्यांनी जॉईन व्हायचे आपल्या सोबत. आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. सो कॉइन आपल्याला माहिती, कॉइनच्या एका साइडला 24 कॅरेट फुल टॉस आणि कॉइनच्या दुसऱ्या साइडला आहे डायमंड रॉकी ग्रुप. हु इज गोइंग टू कॉल? रावळे संघाचा कॉल असेल. फुल टॉस इज अ कॉल बट इट्स रॉकी ग्रुप. धन्यवाद. मान्यवरांचे मनापासून आभार. काय सांगायचंय, क्रिकेटमय वातावरण सध्या झालेलं आहे. छोट्या मुलांपासून मला असं वाटते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण रॉकी ग्रुप आणि रॉकी ट्रॉफी बद्दल बोलतोय. आम्ही वर्षातून रॉकी चषक आतुरतेने वाट पाहत असतो. नक्कीच ती स्माईल तुमची सांगून जाते की किती वाट बघत असतात तुम्ही. मला सांगा, नाणेफेक जिंकून काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. धन्यवाद सर. तुम्ही किती वाट बघत असता मला सांगा? खूप एक्साइटेड असतो या टुर्नामेंटसाठी. आणि ह्या वर्षी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी एक्साइटमेंट आहात? सगळ्याच गोष्टीसाठी. नक्की.
चला दोन्ही त्या संघांना खूप खूप शुभेच्छा. वळणार आहोत पुन्हा एकदा आपल्या कॉमेडी पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील माकणे गावातील अनमोल रत्न पोलीस दलात जे कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आलेले आहेत आणि एबी ग्रुप यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहाय्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. महिला कक्ष कृपया करून प्लीज खाली करा. महिला कक्ष पहिलाच बॉल ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. भाऊच्या खेळीला पूर्ण विराम लागेल की काय? यस डेफिनेटली. प्रमोद लिली ब्युटिफुल कॅच. फलंदाज बाद. नरेजी भोईर साहेब चिंबुरीवाला यांच्याकडून 2000 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. नागेजी भोईर साहेब थँक्यू व्हेरी मच. आदरणीय सन्माननीय अजयजी भोईर, अजयदादा भोईर अर्थातच एबी ट्रॉफीचे प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांच्याकडून सुद्धा मंडळाला आर्थिक सहाय्य 5000 रुपये त्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच. हे आमचे दातृत्व व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभतं म्हणूनच ही स्पर्धा एक उंचीवर नेऊन ठेवतात आमचे लाडके प्रेक्षक राजे. हर्षद मेहर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. ऑन साइडला परेशचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप फार वेगाने चेंडू निघून गेला होता. सरळ 4 धावन करता सुस्वागतम चौकार. की आपण जे पोलीस दलात कार्यरत आहेत रुपेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. ज्यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. चौकार षटकारासाठी प्रत्येक चौकार षटकारासाठी नागेशजी भोईर नरेशजी भोईर चिंबोरीवाला यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकार षटकारासाठी हे खार्डी गावावरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या खेळाडूंवर असलेलं प्रेम ही ऊर्जा दिली जाते. चला वेळ फार दवडला जातोय. वेळ दवडू नका. टाइम सेट केले गेले. अक्षय पाटील आम्हाला या ठिकाणी जरूर दर्शवतायत. आपण रुपेजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया जे पोलीस दलात कार्यरत आहेत. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य सातत्याने पोलीस बांधवांसाठी आपण वापरतो. 24 तास कर्तव्य दक्ष भूमिका बजावतात आणि तेच एक असं व्यक्तिमत्व. आणि नेहमीच म्हटलं जातं की मुफ्त में नहीं मिलती है पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियां कुर्बान करनी पड़ती है. अशा आमच्या तमाम लाडक्या पोलीस बांधवांना मानाचा मुजरा. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आकाश आम्हाला दर्शवतायत. 4 बॉलचा खेळ झालाय. टार्गेट सेट केले गेले ते 58 रनचं. हर्षद मेहर ऑन साइडला परेशच्या बॅट मधून एक अप्रतिम तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता इनटू द फेन्स. षटकार.
संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या षटकाराने संतोषजी जंगम यांचं सुद्धा स्वागत केलं जातं. जशी जयप्रकाश एडवनची टीम दाखल झाली ते सुद्धा दाखल झालेत. यावेळेला ऑन साईडला सुपर टायमिंग, काय फटका खेळलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि आदरणीय नरेशजी भोईर चिंबोरीवाला यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपये. करू नका प्लीज, वेळची दिरंगाई करू नका. वेळ फार महत्वाची भूमिका आहे आजच्या दिवसामध्ये. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहे. षटक क्रमांक पहिलं महागडं ठरलं गेलं हर्षद मेहरचं. चौकार षटकारांसाठी आदरणीय नरेशजी भोईर चिंबोरीवाला यांच्याकडून मात्र हे कॅश प्राइज लागले गेले आणि विशेष सहकार्य मंडळाला सुद्धा केले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. खार्डी टीम आता या वेळेला पॉवरफुल बॅटिंग करताना परेशचं मी कौतुक करेन. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये आतापर्यंत परेश ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहावयास मिळते या टेंबी कुडाव्याच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा घमासान. तुम्हा सर्वांची आवडती लोकप्रिय स्पर्धा. प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळालाय. आजचा शेवटचा दिवस. जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 16 रन्स. गोलंदाज सज्ज होईल नेस्टर. नेस्टरचा यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अतिशय चांगला फटका. स्वतःला स्विच केलं, स्ट्रेच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं थर्ड मॅनला. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला. हर्ष थांबणार नाहीये. 58 रनचं जरी टार्गेट समोर असलं तरी सुद्धा आम्ही सुद्धा लढण्यासाठी तयार आहोत. एका साईडला सफाळे विभागातील संघ, एका साईडला विरार विभागातील संघ पाहायला मिळतोय. अगदी समुद्र किनारी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20-38 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्वतःवर थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. संधी होती परंतु नेस्टर इंटरनॅशनल क्रिकेटचा अनुभव आहे. ओमान इंटरनॅशनल क्रिकेट या टीम मधून त्याची वर्णी लागली. वर्ल्ड कपच्या माध्यमातून नेस्टर धम्मा. इथून शॉट ऑफ लाईन चेंडू होता. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा चौकाराने 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळवलं. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24-24. आतापर्यंत 4 विजयासाठी 58 रनचं टार्गेट समोर असताना 33 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चांगला बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला परेशने त्या क्षेत्रामध्ये चेंडूला जसं खेळलं महिला कक्षेला अभिवादन करणारा हा षटकार. नारी शक्तीचा सन्मान. षटकार 6 धावा.
5 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 31 27ची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले परेशने आज, आक्रमकता सिद्ध केले. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज कसा असावा, सलामीवीर म्हणून आपण पाहिलं रुपेश आणि हर्षला. हर्ष आतापर्यंत जोमाने धावा जमवीत असताना पाहायला मिळतो, तर एका साईडला परेश 3 षटकार 1 चौकार, क्लास बॅटिंग. नरेश भोईर साहेब यांच्याकडून मालामाल खेळाडू होत असताना पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे संयम थोडासा खालावला. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटचं टॉप एज विकास धसगर चिका कोणतीही चुकी करत नाहीये. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. महिला कक्ष कृपया करून खाली करा प्लीज, मी विनंती करेन. आयोजक त्या ठिकाणी येत आहेत. महिलांसाठी तो राखीव कक्ष आहे. आपण एवढा वेळ एन्जॉय केलात, आता थोडस कुठेतरी बाजूने एन्जॉय करा स्टँड मधून. रॉकी दादा, पुढील वर्षात आय थिंक सो आपल्याला अजून 2 ते 3 स्टँड अजून उभारावे लागतील. अशा प्रकारची तुडुंब गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला हर्ष, छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान. हर्ष यावेळेला सांगतोय रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. षटकार 6. बॅटिंग केले हर्षने आणि परेशने. न्यू बॅटर परेशची जागा स्वीकारताना ऋतिकला आपण पाहत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला अमित तांडेल, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट हर्षने केले आणि अमित तांडेलच्या या चेंडूचा स्वीकार अगदी सहजपणे केला आणि षटकारात परावर्तित केलं. चांगलं टायमिंग होतं. फुटवर्क तुमचं चांगलं, तेवढ्या तुमच्या धावा या चांगल्या पद्धतीने स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. युजर्स फुटवर्क अप्रतिम, तर धावा या अगणित. पुन्हा एकदा हर्ष चेंडूला यावेळेला फेकून देतोय त्रिशिका 11 स्टँडच्या दिशेने. क्या बात आहे हर्ष, टाळ्यांचा कडकडाट. सुपर बॅटिंग, क्लास. संख्या 43 आणि नरेश भोईर यांच्याकडून पुन्हा एकदा हे बक्षीस लागू होताना पाहायला मिळतं. महिला कक्षांमध्ये महिला कक्ष यावेळेला खाली केलंय. पुरुष वर्गांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आमच्या नारी शक्तीला विनंती करेन की आपण प्लीज त्या महिला कक्षेमध्ये येऊन या मॅचचा आनंद घ्यावा. संघाची धावसंख्या आकाश दर्शवतायत 43 विजयासाठी. आता मात्र आपण पाहू शकतायत जवळजवळ 15 रनची आवश्यकता. काय सामना होता कुठे आला कुठे. पाक खेळाच्या या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये सातत्याने तुम्हाला सातत्याची खूप गरज असते. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटने शिकवलंय. ते आता अमित तांडेलला करावं लागेल. इथून आपण पाहताय शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला. विकास दसकर पुढे सरसावतायत. हर्ष त्या ठिकाणी दर्शवतायत की चेंडू हा जरूर वर लागला होता, हँडकट नव्हती आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं. कारण हर्ष एक डिसिप्लिन खेळाडू आहे. आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15 खारडी टीमला विजयाकरता. सामना अतिशय अटीतटीचा, रंगतदार, रोमहर्षक आणि चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय.
ऑन साईडला शफल झालेत, काय फटका खेळलाय, फिल्डर येत आहेत हर्षद मेहर, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी काय बॅटिंग केले हर्षने, ते दनादन फलंदाजी. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स बाय हर्ष. चौकार. संघाची धावसंख्या 47. पाहायला मिळतं 57 धावा जशा फलकावर लगावल्या. काही प्रेक्षक वर्ग चर्चा करत असतील की सामना हा साईच्या अर्नाळा संघ जिंकेल, परंतु आता इथून आपण पाहत आहेत 47 वर धावसंख्या. कृपया जे लहान मुलं आहेत थोडस पाठीमागे या. जबरदस्त लहान मुलांपासून तर वृद्ध माणसांपर्यंत या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे तमाम क्रिकेट शौकीन यांचं करूया स्वागत. 8 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे खार्डी टीमला विजयाकरिता. अमित तांडेल कमबॅक करेल का? हर्ष तेवढा लयबद्ध झालाय. कमबॅक केलं गेलंय. कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी आयुष्यात असाव्या लागतात. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतं, परंतु अमित तांडेलने यावेळेला दाखवून दिलं गेलं अजून आम्ही सामना पराभूत झालेले नाहीयेत, अजून सुद्धा आम्हाला लढण्याचं बळ आहे हे दर्शवत असताना आपण पाहू शकताय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला उशीर कधीच होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. 47 धावा 7 बॉल 11ची आवश्यकता. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. इथून चुकी झाली विकास धसगर कडून. ही चुकी मात्र मान्य नाहीये. 22च्या स्वरूपात चौकार मिळेल. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. नशिबाचा चौकार. धावसंख्या 51. विजयासाठी 7ची आवश्यकता. बॉल आहे 6. खार्डी टीमला विजयाकरता 7 रनची नितांत गरज आहे 6 बॉल मध्ये. घेऊया एक छोटासा हलकासा डीजे ब्रेक. सात रनची आवश्यकता. चला विचार विनिमय करू नका. जास्तीत जास्त टाइम जे निर्धारित वेळ तुम्हाला दिली होती त्या वेळेत तुम्ही षटक 3 फेकलेत, परंतु शेवटचं षटक फेकण्यासाठी तुम्ही टाइम स्पेंड करू नका प्लीज. चार्ल्स गावद्या अँड कंपनी. आज विकेट किपर विकास धसगरला पाहताय प्रशांत घरत यांच्या जागी. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. काय या खेळाला लोकप्रियता मिळाली त्याचं एकमेव उदाहरण आपण पाहू शकतायत की प्रेक्षकांनी जी मात्र आज आपण पाहतायत या खेळाडूंना उंच घेऊन जात असताना पाहायला मिळत आहेत, उंचीवर घेऊन जात असताना. कारण प्रेक्षक वर्गांच्या मनात जेव्हा तुम्ही घर करतील ना त्यावेळेला ते खेळाडू फार उंची प्राप्त करत असताना पाहायला मिळतात, परंतु प्रत्येक अपकमिंग यंग टॅलेंटने डाऊन दी अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटचा मान सन्मान करा, क्रिकेट तुमचा मान सन्मान करेल. इथून 6 बॉल 7ची आवश्यकता आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंना, तर फाईट करा टिट फॉर टॅट. 6 बॉल 7. शिरसाडवरून प्रशांत पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. प्रशांत जी पाटील आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. संदीप करवतचा लो फुल टॉस बॉल जरूर होता. ऑन साइडला खेळला गेलाय. जयेश गरज जयू पुढे सरसावेल, फेकी करेल. 2 धावा मिळतील का? यस डेफिनेटली 2 धावा. नॉट आउट त्या ठिकाणी म्हणत असताना, परंतु इथे आपण पाहतायत थर्ड अंपायर रेफर केले गेले. पाहायचं आहे 2 धावा कंप्लीट झालेत की नाही. हृदयाची स्पंदने वाढतायत. हर्ष कॉन्फिडन्स त्याचा चेहऱ्यावर दिसतोय की इथे 2 धावा पूर्ण झालेत माझ्या संघासाठी. आणि हेच तुमचं क्रिकेटच्या खेळावरचं असलेलं प्रेम, डेडिकेशन. दहेश गावड यांना मी विनंती करेन, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे.
दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि पाण्याची व्यवस्था हे आपण पाहू शकतायत. कैलासवासी संतोष सदानंद गावडे यांच्या स्मरणार्थ दहेज सदानंद गावडे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आणि कैलासवासी गीता संतोष गावडे यांच्या स्मरणार्थ दहेज सदानंद गावडे यांच्याकडून तृतीय पारितोषिक चषक. सुनीलजी पाटील साहेब पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. नॉट आउट. प्रकाश आदरणीय प्रकाशजी भोईर साहेब जलसार पाणीवाले, जे पाण्याची व्यवस्था सातत्याने आपण पाहत आहेत, वॉटर सप्लायचे मालक आहेत. इथून बॅटची एज फर्स्ट स्लिप मध्ये नेस्टर कोणतीही चूक करणार नाहीये, फलंदाज बाद. तर प्रकाशजी भोईर साहेब यांच्याकडून आदरणीय कुणाल दाते सर यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि माझ्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आल्याबद्दल प्रकाशजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आपण आमच्या कलागुणांना वाव देता त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. चला टाइम स्पेंड करू नका अर्नाळा टीम. आम्ही समजू शकतो की सामना चित्तथरारक स्थितीमध्ये आहे, परंतु वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. म्हणतात ना, वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात किती महाग विकला गेला यावरून सिद्ध होतं की वेळ आल्यानंतर त्या वेळेची व्हॅल्युएशन किती तुम्ही जपावी हे तुमच्यावरती अवलंबून असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53. रोहिदास मधुकर पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. 4 बॉल 5 रन्स. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. संदीप करवत यावेळेला बॅटची एज. विकास धसगर थोडीशी चुकी करतोय आणि हर्षला स्ट्राईक मिळते. यावरून आता या झेलचा किती महत्व असेल ही येणारी वेळ या 3 बॉल मध्ये दर्शवेल. 3 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 4. 54 रन्स ऑन द बोर्ड. शोभा कमळाकर पाटील मॅडम ज्या टेंबी खुडावे गावाच्या सरपंच आहेत आणि सरपंच मॅडमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नारी शक्तीचा सन्मान, नारी शक्तीला सलाम आणि त्या या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज महिला कक्ष खचाखच भरताना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष पालघर आदरणीय संदीपजी किनी साहेब आणि केळवे ग्रामपंचायत उपसरपंच या नात्याने आज या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि अजयदादा भोईर एबी ट्रॉफीचे प्रणेते, शिल्पकार, आन बान शान मान सन्मान अजयदादा भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चला घाई करा, वेळ दौडू नका. त्यांच्या समोर संदीप दादा म्हात्रे PDTPL च्या माध्यमातून पालघर स्पोर्ट्स क्लबचे टीम मेंटॉर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. अप्रतिम चांगला फटका तर आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. क्लास टायमिंग. काय इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना अमित तांडेल चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा मिळत आहेत. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 2. संदीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष पालघर आणि ग्रामपंचायत केळवे उपसरपंच सरपंच संदीपजी किनी, आपण आमच्यासाठी छोटंसं गिफ्ट दिलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद. अजयदादा भोईर आपलं सुद्धा वेलकम आहे. एबी ट्रॉफीचे प्रोप्रायटर आणि संदीप म्हात्रे, प्राण भोईर, कुमार महाले सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. 2 बॉल 2. आज सामना रंगतदार स्थितीमध्ये. टिंबी खोडावे गावातील सरपंच मॅडम शोभा मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 2 बॉल आणि 2 रन्स. काय सामना जबरदस्त.
काय आवाज, जणू काही IPL चं स्टेडियम, यावेळेला IPL ची मॅच आपण पाहत आहेत असं फील येत असताना, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्या. खार्डी वर्सेस साई चारनाळा. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं, तिथून 1 रन्स मिळेल. आता काय घडलं जाईल तर इथून आपण पाहत आहेत थोडेसे मिस झाले. 1 बॉल 1. रोहित अक्षरशः लोंटांगण घालत असताना कंपल्सरी चेसिंग आहे. चला 1 बॉल 1. कंपल्सरी चेसिंग आहे. प्रेक्षकांनो एकदा टाळ्यांचा कडकडाट याला हवा. साई चारनाळा वर्सेस खार्डी. सुपर मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. जय पाटील विद्यमान सरपंच आगरवाडी, फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये आगरवाडी गावाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि ते त्यांनी लिलया पेलली आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आणि 9 मार्चला जरूर त्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. चला या जय पाटील साहेब, आपण व्यासपीठावर या. 1 बॉल 1. पहा थोडासा सन्नाटा पसरलाय, परंतु दोन्ही संघांना प्रोत्साहित करा. टाळ्यांचा कडकडाट आलाच पाहिजे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवेल, कोणता संघ या स्पर्धेतून थोडासा दूर जाईल, काय मॅच रंगले. 1 बॉल 1 ची आवश्यकता. संदीप खरवत असे कित्येक मॅचेस फिरवलेत, परंतु आता शेवटच्या क्षणाला लेफ्ट हँड बॅटर केतन काय दर्शवेल. केतन सुवर्ण हस्ताक्षरात हा दिवस लिहून ठेवेल का. इथून हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली, रोहितने चुकी केली. फिल्डिंग मात्र यावेळेला आपण पाहत आहेत. इतिहास साई चारनाळा संघ, ज्यांनी 2023-24 मध्ये लाखाच्या स्पर्धा 11 भोईर यांच्याकडून हर्ष साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि AB ट्रॉफी कमिंग सून. एप्रिल मध्ये नाईट टुर्नामेंटचा एक सुंदर आयोजन नियोजन आणि त्यांचेच आयोजक या ठिकाणी उपस्थित झालेत. चला या आपण जागमाता रावळे टीम आणि एडवन दोन्ही संघाचे कॅप्टन जर आपण रॉकी दादा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला खार्डी टीमचे समर्थक, आपण मैदानाचा ताबा सोडा. सामनावीर हर्ष 2500 रुपये, नरेश भोईर चिंबोरीवाला यांच्याकडून आणि परेश 2000 रुपये.